नमस्कार. जय श्रीराम. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाची रणधुमाळी चालू आहे. आपल्याला माहिती आहे की देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं विकास पर्व संपूर्ण देशामध्ये चालू आहे. आपल्या राज्याचे संवेदनशील आणि विकास पुरुष म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला आहे असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर आदरणीय मुरलीधरजी मोहोळ साहेब आमचे निवडणूक प्रमुख आहे. त्यानंतर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आहेत. त्यानंतर आमचे आदरणीय निवडणूक प्रभारी म्हणून महेशदादा लांडगे आणि आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद आणि आमच्या तालुक्यातील सर्व सन्माननीय आमचे पदाधिकारी यांच्या विश्वासाने आम्ही या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये 3 उमेदवार आणि पंचायत समितीचे असे 8 उमेदवार जे प्रभावीपणे प्रशासकीय कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात, सर्वसामान्य जनतेची ज्यांची नाळ आहे आणि विकासाचा दृढ संकल्प घेऊन आमचे सर्व उमेदवार मैदानामध्ये उभे आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिक काम भारतीय जनता पार्टीने या तालुक्यामध्ये केलेलं आपण पाहिलं. आणि म्हणून विकासाचा संकल्प घेऊन प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्याच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आव्हान केलं होतं की कोणत्याही प्रचार सभेला तुम्ही सामोरे जाऊ नका, कारण महायुतीमधील एक वरिष्ठ नेते दिवंगत आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली आपल्याला अर्पण करायची आहे. म्हणून आम्ही कोणतीही प्रचार सभा न घेता घरोघरी आमचा उमेदवार जाऊन नागरिकांना आव्हान करतोय की मला मतदान रूपी आशीर्वाद तुम्ही द्यावा. म्हणून मी आपल्या सर्वांना खेड टाइमच्या माध्यमातून विनंती करतो की या तालुक्याचा, या गावाचा, आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या पुढील कमळाच्या चिन्हाची समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती या निमित्तानं करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय श्रीराम.